राज्यभरातील युवा प्रतिभेचा सन्मान करणाऱ्या लोकसत्ता तरुण तेजांकित या सोहळ्यात मी सायली संजीव आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सहप्रायोजक आहेत सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, महानिर्मिती, सिडको, PNG ज्वेलर्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वैभव लक्ष्मी डेव्हलपर्स, सहाय्य पनवेल महानगरपालिका, महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, नॉलेज पार्टनर्स आहेत प्राइस वॉटर हाऊस कूपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि टेलिकास्ट पार्टनर्स आहेत झी 24 तास। समाजात प्रेरणा देणाऱ्या अनेक सकारात्मक गोष्टी घडतात, नकारात्मक गोष्टीही घडत असतात आणि त्याचा लेखाजोगा लोकसत्ता दररोज मांडत असतो। मात्र समाजात ऊर्जा निर्माण करणाऱ्या, नव काहीतरी करू पाहणाऱ्या युवकांना प्रेरित करू शकेल असे काही उपक्रम राबवणं हेही वर्तमानपत्रांचं काम आहे। या कल्पनेचं प्रत्यक्ष रूप म्हणजे लोकसत्ता तरुण तेजांकित। राज्यभरातल्या सर्जनशील तरुणांना हेरून विविध क्षेत्रातलं त्यांचं योगदान लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा आणि त्यांनी धाडसानं निर्माण केलेल्या नव्या वाटा इतरांना मार्गदर्शक ठराव्यात म्हणून मागील 8 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे। अनेकांना प्रेरणा देणाऱ्या आणि राज्याचे भविष्य घडविणाऱ्या तरुण ज्ञानवंतांचा सन्मान करणाऱ्या या उपक्रमामागील भावनांचा प्रवास पाहूया या ध्वनिचित्रफितीतून। अथांग समुद्र, जैवविविधता, संत परंपरा आणि समृद्ध संस्कृती लाभलेला या महाराष्ट्रानं देशाला उत्तुंग व्यक्तिमत्व दिले। या दिग्गजांचा कित्ता गिरवत आज अनेक तरुण इतिहास घडवत आहेत। लोकसत्तानं स्थापनेपासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव योगदान दिलंय। पत्रकारितेत निडर आणि निपक्षपाती बाण्यानं ध्रुवस्थान प्राप्त केलंय। म्हणून महाराष्ट्रातील कृतिशील तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी लोकसत्ता घेऊन आला आहे एक ओजस्वी उपक्रम, लोकसत्ता तरुण तेजांकित। भविष्यानं ज्यांच्याकडे आस लावून पाहावं असं हे राष्ट्राचं वर्तमान। हा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राच्या वर्तमानानं भविष्याला केलेला मानाचा मुजरा। पुरस्कारांकडे वळण्याआधी मी आमंत्रित करते लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना। त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि या उपक्रमामागील भूमिका मांडावी। आपलं सगळ्यांचं या उपक्रमामध्ये स्वागत। आज 8वं वर्ष या उपक्रमाचं। सर्वसाधारणपणे ज्यांचा गौरव होतो त्यांचाच गौरव करण्याची एक परंपरा आहे। म्हणजे जे लोकप्रिय आहेत त्यांनाच अधिक लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला जातो, ज्यांचं कौतुक होतं त्यांनाच सादर केलं जातं। पण या लोकप्रियतेच्या नादाला न लागता आपापल्या क्षेत्रामध्ये इतकी मोठी कामं करणारी तरुण पिढी आहे, त्यांना समोर आणणं हे मला महत्त्वाचं एक वर्तमानपत्र म्हणून कर्तव्य वाटतं। एक्सप्रेस समूहाचा जो काही एक वैचारिक अधिष्ठान आहे त्याच्यामधली ही बाब फार महत्त्वाची आहे, कारण प्रवाहपतित न होता या प्रवाहाच्या विरोधात प्रवाहाला आव्हानं देत जे प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे मला यावेळेचं एक अतिशय चांगलं वैशिष्ट्य असं आहे तरुण तेजांकित या उपक्रमाचं विजेत्यांमधलं। म्हणजे दरवर्षी आमचा प्रयत्न असतो की 2 क्षेत्रातली माणसं खूप मिळायला हवेत आणि ती कमी मिळतात। एकतर तंत्रज्ञान आणि उद्योग यामध्ये माणसं कमी मिळतात। व्यापार वगैरे या क्षेत्रातले खूप आहेत, त्यांचं सादरीकरण, त्यांचं यश आपल्यासमोर येतच असतं। त्यामुळे उद्योग क्षेत्रातले जास्तीत जास्त असायला हवेत, ते सुद्धा नवीन काही उद्योग करणारे असायला हवेत असा आमचा प्रयत्न असतो। आणि दुसरं ज्याच्याविषयी आम्ही अक्षरशः तळमळत असतो की ज्या क्षेत्रातली माणसं जास्तीत जास्त समोर यायला हवी ते म्हणजे विज्ञान। या वर्षी पहिल्यांदाच हा उपक्रम सुरू झाल्यानंतर असं घडतं आहे की विज्ञान क्षेत्रातले 4 तरुण निवडले गेलेले आहेत। तर या अशा तरुणांना निवडण्यामध्ये जे आम्हाला मदत करत असतात, परीक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असतात, त्यातले डॉक्टर पंडित इथे आहेत। कारण म्हणजे आपल्यापैकी अनेकांना ज्या विद्यापीठामध्ये जावं असं लहानपणापासून वाटत असतं, अशा 2 गोष्टी असतात, IIT आणि UDCT नावाचं पूर्वी जे होतं ते आता ICTचे अत्यंत महत्त्वाचे पदाधिकारी याच्यामध्ये। नाट्य क्षेत्रातले विजय केंकरे यावर्षी परीक्षक होते, सामाजिक क्षेत्रामधले सुनील चव्हाण
यावर्षी परीक्षकांमध्ये होते. दीपेंद्र सिंग कुशवा प्रशासकीय व्यवस्थेमधले ते होते. याच्या आधी अनबलगन यांनी ती भूमिका पार पाडलेली आहे. PWCचे हे सगळे जे नंबर जे सगळे त्याची छाननी करणं ते PWC आम्हाला याच्यामध्ये मदत करत असतं. त्या सगळ्यांचे मनापासून आभार, कारण या सगळ्यांच्या सहभागाशिवाय हा प्रयत्न यशस्वी होणं अत्यंत अवघड आहे. 400-425 अर्ज येतात आणि त्याच्यामधनं वेगवेगळ्या निकषांच्या आधारे या तरुणांना निवडणं हे खूप म्हणजे महत्त्वाचं काम मला वाटतं. आपण सगळे त्यासाठी आलात. आपले सगळ्यांचे मनापासून आभार आणि व्यक्तिगतरित्या आणि अर्थातच लोकसत्ताच्या वतीनं न्यायमूर्ती ओक यांचे मनापासून आभार. आपले सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. राज्यातील युवा ज्ञानवंतांचा सन्मान करणाऱ्या या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्याला दरवर्षी प्रमुख पाहुणे म्हणून लाभणारे नामांकित व्यक्तिमत्व. विद्वान या उक्तीला सार्थ ठरविणारे असे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून तरुण तेजांकितांना सन्मान करण्यासाठी राबले आहेत. नागरिकांचे मूलभूत हक्क आणि विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पर्यावरणाचा ऱ्हास अशा मुद्द्यांवर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात परखड भूमिका मांडणारे न्यायमूर्ती म्हणून अभय ओक ओळखले जातात. मी न्यायमूर्ती अभय ओक यांना मंचावर येण्याची विनंती करते आणि आपणास संबोधित करण्याची विनंती करते. लोकसत्ता परिवार तरुण तेजांकित शोधण्याचे मोठं काम करत आहे आणि तेही तज्ज्ञ व्यक्तींकडून आणि अतिशय पारदर्शक आणि शास्त्रोक्त पद्धतीने. माझ्या दृष्टीने या कार्यक्रमाला येण्याचं एक महत्त्व अनन्यसाधारण आहे. ते कारण असं की मी 21 वर्ष 9 महिने किंवा 10 महिने 3 वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये काम केलं आणि न्यायालयात काम केल्यानंतर रोजचे येणारे खटले, रोजचे येणारे प्रश्न, निरनिराळ्या लोकांचे वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, त्यामुळे कुठेतरी असं एक जगाकडे बघायचा दृष्टिकोन आमचा नकारात्मक व्हायला लागतो. परंतु अशा तऱ्हेच्या कार्यक्रमाला आल्यानंतर जगात नकारात्मकता कमी आहे, ज्याला आपण पॉझिटिव्ह म्हणतो, अशाही गोष्टी या जगात घडत असतात याची जाणीव होते. त्यामुळे सुरुवातीलाच मी लोकसत्ता परिवाराला धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमाला मला बोलवलं. ही मंडळी तरुण आहेत आणि जशी जशी ती मोठी होत जातील, जशी जशी वर्ष जातील, तसं त्यांचं तेज वाढत जाईल आणि या तेजाच्या प्रकाशामध्ये समाजाला एक वेगळी दिशा मिळेल अशी आशा आपण सगळ्यांना करूया. आणि म्हणून सुरुवातीलाच त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडनं अशी अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी समाजाला एक वेगळी दिशा दाखवावी. आज सन्मानित होणारे आणि आपल्या कार्याने स्वतःची ओळख निर्माण करणारे 22 लखलखते हिरे निवडण्याची प्रक्रिया 2 टप्प्यात झाली आहे. या पुरस्कारासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून आणि परदेशातूनही अर्ज आले होते. या पुरस्कारांच्या निमित्ताने एक निकोप स्पर्धा राज्यभर निर्माण झाली. पहिल्या टप्प्यात सुमारे 400 अर्जांची PWCने काटेकोर छाननी केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तज्ज्ञांच्या निवड समितीने प्रत्येक हिरा पारखून 22 तरुण तेजांकित हिऱ्यांची निवड केली. निवड समितीचे अध्यक्ष होते मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अनिरुद्ध पंडित. त्यांच्यासह राज्याचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह, ज्येष्ठ समाजसेवक सुनील चव्हाण, ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे आणि PWCचे अल्पेश कांकरिया यांनी हे 22 तेजांकित निवडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. आणि आता वळूया आपण पुरस्कारांकडे. या पुरस्कारांचा पहिला विभाग आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा. हे पुरस्कार देण्यासाठी मी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय आशिष शेलारजी, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सर आणि पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त अभिषेक पराडकर यांना मंचावर आमंत्रित करते. प्राध्यापक डॉक्टर अभिजित कदम यांचं सौर ऊर्जा आणि LED बल्बच्या क्षेत्रातील संशोधन हे इतरांनाही या क्षेत्रातील कार्यासाठी ऊर्जा देणारं आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी अभिजित याने रंगमंचावर यावं अशी मी विनंती करते.
क्षेत्रातील अवघड विषयांना संशोधनाच्या माध्यमातून सोपे करण्याचा प्रयत्न अनेक जण करत असतात. पियुष श्रीवास्तव हा त्यापैकीच एक. पियुष याचे संशोधन, गणना आणि माहितीचा अभ्यास यांना निसर्ग विज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न करते. पुरस्कार स्वीकारण्यासाठी पियुषने मंचावर यावं. पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी वैभव लक्ष्मी डेव्हलपर्सचे आदित्य सांगळे यांना मी मंचावर आमंत्रित करते. न्यूरोसायंटिस्ट आणि न्यूरो इंजिनियर या अतिशय गुंतागुंतीच्या शाखेतून संशोधन करत योगदान देणारी मैत्रेयी वैरागकर ज्ञानाच्या जोरावर नवीन क्षेत्र पादाक्रांत करत आहे. या सध्याच्या या वातावरणामध्ये प्रवास हा जमून आला नाही, त्यामुळे तिचे वडील तिच्या वतीनं पुरस्कार घ्यायला आलेले आहेत. गेल्या वर्षी हेही वैद्यक पेशाने वैद्यकच आहेत. निगडीला पुण्याजवळ त्यांचं मोठं चांगलं रुग्णालय आहे. ॲस्ट्रोफिजिक्स या विषयात कार्य करणारी डॉक्टर प्रियंका चतुर्वेदी भारतात अवकाश क्षेत्रातील संशोधनात अधिक युवकांनी कार्य करावे म्हणूनही प्रयत्न करत आहे. प्रियंका हिने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यावं. पुढील पुरस्कार देण्यासाठी सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा यांना मी मंचावर आमंत्रित करते. स्त्रीरोगतज्ञ, सामाजिक कार्यकर्ती ते लेखिका हा तिचा प्रवास खचितच सोपा नव्हता. पण मुळातच बंडखोर असणाऱ्या डॉक्टर ऐश्वर्या रेडवरकर हिने नेहमीच्या वाटा न धरता नव्या वाटा निर्माण केल्या. नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग ते विविध राज्यातील कार्य असा तिच्या कामाचा व्यापक पट. पुरस्कार स्वीकारण्यासाठी ऐश्वर्याने मंचावर यावं. आता वळूया कायदा, धोरण, राजकारण आणि सुशासन या विभागातील पुरस्कारांकडे. पुरस्कार प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे श्री संजय भुसकुटे यांना मी मंचावर आमंत्रित करते. एस भुवनेश्वरी यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवत शेतकऱ्यांसाठी अभिनव उपक्रम राबवले. सिंचन विहिरी, जलसंधारण प्रकल्प यासाठी पुढाकार घेतला. चियासारखे नगदी पीक जिल्ह्यात आणून त्यांनी त्यातून 42 कोटींची उलाढाल घडवून आणली. पुरस्कार स्वीकारण्यासाठी एस भुवनेश्वरी यांनी मंचावर यावं. आता वळूया सामाजिक विभागाच्या पुरस्कारांकडे. पुरस्कार देण्यासाठी मी पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांना मंचावर आमंत्रित करते. निसर्ग या आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्याने प्रत्यक्ष कृती आणि अभिनव उपक्रमांची जोड दिली आहे. मेळघाटातील दुर्गम भागात कार्य करणारा धनंजय या कार्यासाठी महिन्याला हजारो किलोमीटर प्रवास करतो. पुरस्कार स्वीकारण्यासाठी धनंजय याने मंचावर यावं. शिक्षण हे समाजात बदल घडविणारे प्रभावी माध्यम आहे. हे हेरून उच्च शिक्षित असणारा गणेश बिराजदार नागपूरमधील स्थलांतरित जमातींच्या मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतोय. यासाठी त्याने लर्निंग कंपॅनियन्सची सुरुवात केली. आता आहेत उद्योग विभागातील पुरस्कार. पुरस्कार देण्यासाठी वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील यांना मी मंचावर आमंत्रित करते. सौर ऊर्जेच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती करून 4000हून अधिक ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याबरोबरच त्यांना उद्योजिका बनवण्यासाठी त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्याचे कार्य अश्विन पावडे करत आहेत. पुरस्कार स्वीकारण्यासाठी अश्विनने मंचावर यावं. आपण सर्वसाधारणपणे भूगोलामध्ये वाचलेलं असतो, त्या घाना नावाच्या देशामध्ये अश्विन अडकून पडलेला होता आणि भूगोलातलं दुसरं ते नाव वाचलेलं असतं आदिस अबाबा.
तिथून हा काल कसा बसा आज कार्यक्रमापर्यंत आलेला आहे आणि हे व्यवसायाचं प्रारूप तो आफ्रिकेमध्ये राबवतोय. पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी PNG ज्वेलर्सचे तुषार सप्रा यांना मंचावर येण्याची विनंती करते. प्रशासन व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना शेतकरी कुटुंबातील भाग्यश्रीनं अक्षरांची वाट निवडून प्रकाशन व्यवसायात प्रवेश केला. दर्जेदार साहित्य निर्मितीवर भर देणाऱ्या भाग्यश्री प्रकाशन संस्थेनं आज विद्यापीठ विश्वात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासह अनेक मानाचे पुरस्कार मिळवले आहेत. भाग्यश्रीने मंचावर येऊन पुरस्कार स्वीकारावा. आता वळूया या सोहळ्यातील पुढील पुरस्कारांकडे. हा विभाग आहे नव उद्यमींचा. पुरस्कार देण्यासाठी मी प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव याला मंचावर आमंत्रित करते. सिद्धार्थ येण्यामागचं महत्त्वाचं कारण असं की सिद्धार्थ हा आधीचा तरुण तेजांकितांमधला आहे, त्यामुळे हे महत्त्वाचं नातं. यासाठी मयूर पवारने विनग्रो ॲग्रीटेक इनोव्हेशन या कंपनीची स्थापना करून शेतकरी, बचत गटातील महिला आणि ग्राहक यांचे व्यापक जाळे निर्माण केले. मोठ्या आर्थिक उलाढालींसह आज त्याची कंपनी शेतकरी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करत आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी मयूरने मंचावर यावं. आपल्या आवडी आणि व्यवसाय यांची उत्तम सांगड घालून व्यवसायाची निर्मिती करता येते हे पुण्यातल्या मानसी खासनीस हिने दाखवून दिलं. बालगीतं आणि संगीत वर्गाच्या माध्यमातून तिने सुरू केलेल्या व्यवसायातून 3 वर्षात लाखोंची उलाढाल केली. हे फक्त पुण्यातच होऊ शकतं. आणि पुण्यामध्ये राहणाऱ्या मराठी घरामधल्या मराठी मुलांना मराठी आडनाव असलेल्या मराठी बालगीतं शिकवायची कल्पना ही फारच भारी आहे. आणि हा जेव्हा प्रयोग आणि प्रस्ताव तरुण तेजांकितांच्या या सगळ्या निवड समिती समोर आला तेव्हा सगळेच तिची एक व्यवसायाचं प्रारूप आहे ते खूपच वेगळाच प्रकार आहे तो सगळा. आता आहेत क्रीडा विभागातील पुरस्कार. पुरस्कार देण्यासाठी मी भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांना मंचावर आमंत्रित करते. त्यांच्याचबरोबर डॉक्टर रवींद्र शिसवे, सह आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करते. मधुराने तिरंदाजी हा क्रीडा प्रकार निवडला. अनेक आव्हानांचा सामना करत तिने भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घ्यायला लावली. मधुरा स्पर्धेसाठी देशाबाहेर असल्याने आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाहीये. तिच्या वतीने हा पुरस्कार तिचे वडील श्री शैलेंद्र धामणगावकर यांनी स्वीकारावा अशी मी विनंती करते. पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी महानिर्मितीचे राधाकृष्णन बी यांना मी मंचावर आमंत्रित करते. शारीरिक व्यंगत्व हे यशाच्या आड येऊ शकत नाही हे दाखवून दिलं आर्यन जोशी याने. दृष्टीदोष असतानाही बुद्धिबळ आणि जलतरण स्पर्धांतून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली कामगिरी थक्क करणारी आहे. आर्यनचा प्रवास हा सोपा नव्हता. पुरस्कार स्वीकारण्यासाठी आर्यनने मंचावर यावं. वयाच्या 6व्या वर्षीच त्याने क्रिकेटमध्ये फलंदाज व्हायचं ठरवलं. शालेय जीवनात क्रिकेटमध्ये कामगिरी करत त्याने हा प्रवास सुरू केला. त्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या 19 वर्षाखालील संघानं विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. नुकत्याच सुरू झालेल्या IPL स्पर्धेत खेळत असल्याने आयुष मात्रे आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकला नाहीये. त्याचे प्रशिक्षक सचिन कोळी यांना मी विनंती करते की त्यांनी आयुषचा पुरस्कार स्वीकारावा.
या सोहळ्यातील पुरस्कारांच्या अखेरच्या विभागाकडे वळूया. ते क्षेत्र म्हणजे कला आणि मनोरंजनाचं. पुरस्कार देण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी यांना मी मंचावर आमंत्रित करते. महाविद्यालयात असतानाच तिनं प्रायोगिक नाटकात पदार्पण केलं. पुढे व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट, नाटकांचं दिग्दर्शन करत माध्यम कोणतंही असलं तरीही तिने तिची स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली. पुरस्कार स्वीकारण्यासाठी वर्णाने मंचावर यावं. भारतात राहूनही आंतरराष्ट्रीय चित्रपट, वेबसिरीज यांच्यासाठी वैश्विक दर्जाच्या संगीत रचना करत संगीतकार म्हणून आशुतोष सोहोनी हा स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतोय. पुरस्कार स्वीकारण्यासाठी आशुतोषने मंचावर यावं. यापुढील पुरस्कार देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक आणि सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे श्री आनंद देसाई यांना मी मंचावर आमंत्रित करते. कला ही माणसांना एकमेकांशी जोडून नवनिर्मिती करण्यासाठी प्रेरणा देते. याच उद्देशाने शिल्पकार स्वप्नील गोडसे कार्य करत आहे. एकीकडे त्याला कलेचा ध्यास आहे तर दुसरीकडे धातूचा वापर करून केलेल्या शिल्पकलेचा प्रसार व्हावा म्हणूनही तो प्रयत्नशील आहे. स्वप्नीलनं मंचावर येऊन पुरस्कार स्वीकारावा. त्याने दिग्दर्शित केलेला आता थांबायचं नाही या पहिल्याच मराठी व्यावसायिक चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा चित्रपट 50 दिवस वेगवेगळ्या चित्रपटगृहात चालला. अभिनेता दिग्दर्शक शिवराज वायचळ मनोरंजन क्षेत्रात विविध माध्यमातून नवे प्रयोग करत आहे. त्याने दिग्दर्शित केलेला पहिलाच लघुपट अर्जुन फिल्मफेअर पुरस्काराचा मानकरी ठरला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी शिवराजनं मंचावर यावं. गमतीचा योगायोग आता थांबायचं नाही या चित्रपटाशी संबंधित तिघेजण इथे आहेत. स्वतः शिवराज आहे, सिद्धार्थ आहे आणि पर्णसुद्धा आहे. त्याचा पिंड सर्जनशील कवीचा आणि कलाकाराचा. कविता, ललित लेखन आणि अनुवाद आदी साहित्याच्या प्रांतात मुसाफिरी करत असतानाच तो समाजातील अस्वस्थताही आपल्या लेखनातून टिपत जातो. पुरस्कार स्वीकारण्यासाठी अक्षयने मंचावर यावं. खाणकामगार कुटुंबाची पार्श्वभूमी असणाऱ्या प्रभाकर पाचपुतेनं ललित कलेतील उच्च शिक्षण घेतल्यानंतर चित्रकार आणि शिल्पकार म्हणून नाव कमावलं. मानाच्या कला दालनांसह त्याच्या कलाकृती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातही झळकल्या आहेत. पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रभाकरनं मंचावर यावं. त्याचे जवळचे नातेवाईक त्याच्या वतीने पुरस्कार स्वीकारतायत. चित्रपट आणि लघुपट महोत्सव गावखेड्यात व्हावे म्हणून प्रयत्न करतो आहे. प्रयोगशील लेखक दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग यांना हिंदी चित्रपट आणि OTT माध्यमांवरही आपली छाप पडली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पुरस्कारांसह त्याच्या राक्षस या चित्रपटाची निवड कानसाठीही झाली होती. पुरस्कार स्वीकारण्यासाठी ज्ञानेशने मंचावर यावे. या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. सहप्रायोजक आहेत सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, महानिर्मिती, सिडको, PNG ज्वेलर्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वैभवलक्ष्मी डेव्हलपर्स. सहाय्य पनवेल महानगरपालिका, महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. नॉलेज पार्टनर्स आहेत प्राइस वॉटर हाऊस कूपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि टेलिकास्ट पार्टनर आहेत झी 24 तास.